येत्या 12 जानेवारीला राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यामध्ये संपन्न होणार आहे। मात्र जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या या राजवाड्याची पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे पूर्णतः दुरावस्था झालेली आहे। यामुळे आता जिजाऊंच्या वंशजांनी नाराजी व्यक्त केली आहे। येत्या 10 जानेवारीपर्यंत राजवाड्याची सुधारणा केली नाही तर आंदोलन करू असा इशारा जिजाऊंच्या वंशजांनी दिला आहे। येत्या 12 जानेवारी रोजी मा जिजाऊंचा जन्मोत्सव आहे। एक आठवड्यावर हा जन्मोत्सव येऊन ठेपलेला आहे। सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो। आता आपण राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांच्या म्हणजे राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्याजवळ आहे। मात्र आपण जर का बघितलं तर एक आठवड्यावर हा राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव आलेला आहे। मात्र या ठिकाणी पुरातत्व विभागाच्या म्हणजे बेपर्वाईमुळे खूप मोठ्या प्रमाणावर या राजवाड्याचं आता नुकसान होताना दिसतंय। पावसाळ्यात अनेक ठिकाणी या भिंती पडलेल्या आहेत, मात्र अद्यापही पुरातत्व विभागाचं याकडे लक्ष नाही आहे। परिसरात खूप मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आहे। समोर जर का आपण बघितलं तर या ठिकाणी राजवाड्याला खूप मोठ्या प्रमाणावर भगदाड पडलेला आहे। समोरची जी कमान आहे ती सुद्धा पडलेली आहे। जिजाऊंचा जन्मोत्सव एक आठवड्यावर येऊनही या ठिकाणी पुरातत्व विभाग अद्यापही या परिसराची स्वच्छता करण्यात किंवा या परिसराची जी डागडुजी आहे ती करण्यास अद्यापही लक्ष देत नाही आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, सिंदखेड राजा। दरम्यान गावकऱ्यांनी या संपूर्ण प्रश्नासंदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया। जे काही काम मागच्या काळामध्ये झालं ते काम एवढं निकृष्ट दर्जाचं आहे की आताही सध्या ते पडलेलं आहे। पुरातन विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याचे याच्यावरती अंकुश नाहीये। वर्षे ते लोक या ठिकाणी येत नाही, कधी बघत नाही। 12 जानेवारीच्या पूर्वसंध्येला रात्रीला येतात, दुसऱ्या दिवशी सकाळीच निघून जातात। अशी या राजवाड्याची एवढी दुरावस्था चालू आहे। त्यामध्ये गाजरगाव उगलेला आहे, बरेच भिंती पडलेल्या आहेत, तिथं माती जमा झालेली आहे। म्हणजे लाईट नाही, भुयारामध्ये लाईट नाही आहे, सीसीटीव्ही लावलेली आहे पण सीसीटीव्हीची दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे। आणि पर्यटक ज्यावेळेस या ठिकाणी येतात राज्यभरातून तर ते आल्यानंतर या ठिकाणी त्या पर्यटकांची निराशा होते। सर्वात पहिले माझी केंद्राला मागणी आहे की आपण जे मीटिंगा घेतात केंद्रात बसून त्या मीटिंगा केंद्रात न घेता राज्यात मीटिंगा घेऊन इथं परमनंट स्थानिक अधिकारी देण्यात यावे, ही सगळ्यात पहिली माझी मागणी आहे। आणि त्या अधिकाऱ्याच्या मार्फत इथून पुढचे जे बी काही तुम्ही ऐतिहासिक स्थळाला निधी द्याल त्या निधीचं काम चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे। या अनुषंगाने त्याची स्वतंत्र समिती स्थापन करून आणि त्यांना स्थानिकांना विश्वासात घेऊन ते काम पूर्ण करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।